नमस्कार मंडळी, मी माया गुरे ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज बऱ्याच दिवसांनी पहाटे उठली होती आणि पहाटे उठून फक्त मला आज आवरायचं होतं माझं स्वतःचंच. आणि आवरून आता मी निघाली आहे स्टेशनच्या दिशेने. तर आज मस्त अशी साडी नेसली. का कुणास ठाऊक साडी नेसावीशी वाटली म्हणून नेसली. ॲक्च्युली रात्री तर माझा ड्रेस घालायचाच प्लॅन होता. असं वाटत होतं की साडी नेसल्याने माझी तारांबळ होईल, कारण सध्या पाऊस पडतो आहे. परंतु ठीक आहे, जाऊ दे म्हटलं आणि साडी नेसली फायनली. आणि आता आम्ही स्टेशनवरती गाडीची वाट पाहतो आहे. ॲक्च्युली आमची गाडी होती 5:52ची, पण 5:52 होऊन गेले तरी पण आमच्या गाडीचा काही पत्ता नव्हता. फायनली 5 ते 10 मिनटं आमची गाडी लेट होती आणि मग आम्हाला त्यानंतर आमची गाडी आली आणि आम्ही आता गाडीत बसलो आहे. आता गाडीत बसल्यावरती म्हटलं जरा थोड्याशा गप्पा माराव्या, पण महेश यांना गप्पा मारण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही. ते बसले होते आपल्या मोबाईलवरती काहीतरी बघत. मी म्हटलं जरा बाहेरचं निसर्ग बघा, किती सुंदर असं निसर्ग दिसतो आहे, झाडं वगैरे. बाहेर मस्त पाऊस पण पडत होता आणि वांगणी जसं सुरू झालं ना, खूप सुंदर दृश्य दिसायला लागलं. बाजूला भरपूर अशी हिरवळ होती, तर ते बघून मला खूप भारी वाटत होतं. मग महेश पण थोडा वेळ जरा बघायला लागले आणि बघता बघता कर्जत स्टेशन आलं जवळ. आणि कर्जत स्टेशन जवळ आल्यावरती त्यांना समजलं की इथे कर्जतमध्ये नवीन प्रोजेक्ट सुरू झाला आहे. तर त्याबद्दल मला थोडीफार ते माहिती देत होते. त्यांना असं काही माहिती द्यायची असेल तर लगेच बोलायला लागतात. तर मग त्यांना जरा असं कोणत्या पण विषय काढायचा म्हटलं की त्यांना काहीतरी विषय असेल तरच मग बोलतात, नाही तर मग गप्पा मारायला त्यांना काही एवढा इंटरेस्ट नसतो. मग थोडाफार गप्पा मारल्या त्यांनी माझ्याशी आणि मस्त बघता बघता हा सुंदर असा निसर्ग बघता बघता आमचं स्टेशन पण आलं. आम्ही कर्जत स्टेशनला उतरलो आहे. आता इथून आम्ही ट्रॅव्हल्सने जाणार आहे. आता कोणती गाडी येणार आपल्याला घ्यायला? इथून हे करायचं, ऑटो करायचं. ऑटो करायची? ऑटो करून ते कुठे आपल्याला भेटणार आहे? चौक. कुठला चौक? कर्जत चौक. कर्जत चौकवरती आपण भेटणार आहे का त्याला? तिथून आपण पंढरपूरला महड. 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 महडचा गणपती करायचा. तिथून डायरेक्ट नंतर मग पंढरपूर. बस गेली बघ. बस गेली का रिक्षा? थोडासा स्पीड वाढवायचं म्हणजे टाईम टू टाईम. पण माहिती नाही ना टाईम टू टाईम आहे. सेमच आहे ना, पण बस आणि रिक्षाचं भाडं एकच आहे ना. चला म्हणजे आता आम्ही रिक्षा पकडतो. बघू नाश्ता जमला तर करतो. नाही, नाश्ता करेल ना पुढे करू. आता कर्जत चौकला आम्ही महेश यांच्या मित्रमंडळींना जॉईन झालो. तर आता फर्स्ट टाईमच आता मी यांच्याशी सगळ्यांशी बोलणार होती आणि ते पण मला पहिल्यांदाच बघतायत, तर त्यामुळे जरा थोडंसं मला ऑकवर्ड होत होतं आणि त्यांनासुद्धा. परंतु त्यांची मजा मस्ती चालू होती आणि मग थोड्या वेळानंतर मग मी पण त्यांच्यामध्ये मिक्स झाली आणि खूप छान असा आमचा हसत खेळत असा हा प्रवास सुरू झाला. आता आम्ही खोपोलीमध्ये पोचलो आणि खोपोलीमधलं प्रसिद्ध अष्टविनायकामधील महडचा जो गणपती आहे, वरदविनायक, या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आलो आहे. ॲक्च्युली मी इथे दुसऱ्यांदा येऊन गेलेली आहे. आता हा तिसऱ्यांदा येण्याचा माझा योग आहे. तर याच्या अगोदर पण मी आलेली आहे. तर त्याला भरपूर वर्ष झाले, त्याच्यामुळे मला एवढं नीट आठवत नव्हतं, पण मी आली होती. आता इथे महेश हार घेत आहेत आणि सकाळी सकाळी आम्ही आज पहिल्यांदा इतक्या पहाटे गणपती बाप्पाचं दर्शन घेतो आहे. म्हणजे जवळजवळ 6:45 झाले होते आणि पटकन आमचं दर्शन पण झालं, कारण सकाळी सकाळी एवढी गर्दी पण नव्हती आणि खूप भारी वाटलं. कारण पटकन प्रवास करताना आपण एखाद्या मंदिरामध्ये जाऊन जेव्हा दर्शन घेतो ना, तेव्हा खूप प्रसन्न वाटतं. या मंदिराच्या सुरुवातीलाच भोलेनाथाची मस्त अशी पिंड आहे. तर या पिंडाचे पण मस्त असं दर्शन झालं. त्यानंतर वरदविनायक गणपती बाप्पाचं दर्शन झालं. खूप छान शांतचित्ताने दर्शन झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी इथे नाश्ता केला. छान भरपेट असा नाश्ता झाल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. खूप सुंदर असा पुढचा प्रवास पण झाला.
आम्हाला कसलाच त्रास नाही झाला. एकदम मस्त मजेशीर सगळ्यांशी गप्पा टप्पा करत हा प्रवास झाला. आणि फर्स्ट टाईमच आता ॲक्च्युली मी खूप टेन्शनमध्ये होती रात्रीच्या वेळेस, कारण मला खूप सर्दीचा त्रास झाला होता. मी वाफ वगैरे घेतली होती आणि माझ्या गोळ्या पण माझ्यासोबत होत्या. तर गोळ्या वगैरे घेतल्या मी नाश्ता केल्यानंतर आणि मग हळूहळू जरा मला थोडंसं बरं वाटायला लागलं. ॲक्च्युली मी जरा टेन्शनमध्ये होती की कसा होईल माझा प्रवास आणि बाहेरचं वातावरण थंड, पाऊस पडतो आहे, तर हे सगळं माझ्या डोक्यात होतं आणि प्रवास कसा होतो आहे हे काय ह्याच्याबद्दल मला अजिबात शाश्वती नव्हती. पण मी म्हटलं आता चला निघालो आहे तर होऊन जाईल सगळं. देवाच्या भरोश्यावर मी हे सगळं ठेवलं होतं आणि थोडीफार मी काळजी पण घेत होती. तर खूप छान आणि खूप मस्त असा प्रवास झाला माझा. बोगद्यातून जाताना इतकं सुंदर वाटत होतं आणि खूप थंडगार वारा सुटला होता आणि सगळं बाहेरचं एवढं दृश्य सुंदर होतं की सतत सारखं बाहेर बघावंसं वाटत होतं. माझं आजार पण पूर्णपणे निघून गेलं होतं आणि खूप भारी वाटत होतं. मला अजिबात झोप आली नाही आहे त्या दिवशी, कारण निसर्ग इतकं सुंदर दिसतंय ना बाहेर, तुम्हाला असं वाटणारच नाही झोपावं. इतकं मी किती शूट करू असं मला झालं होतं अक्षरशः. सगळ्या डोंगरामधून मस्त असं पाणी वाहत होतं आणि पावसाचे असे पाण्याचे असे फवारे उडत होते आकाशामध्ये वगैरे. खूप छान दृश्य होतं. तर लोणावळा खंडाळा जाताना पुण्याच्या मार्गे इतके सुंदर दृश्य आहे निसर्गाचं, तर तुम्ही नक्की मिस करू नका. मला तर खूप मजा आली, मी खूप एन्जॉय केला. वाटेत जाताना आम्हाला सुंदर असं हे धरण लागलं. खूप सुंदर होतं आणि भरपूर पाणी होतं धरणाला. आणि आजूबाजूला बघा किती मस्त सुंदर अशी झाडं आहेत, घरं आहेत. वारी मार्ग सुरू झाला.
अरे माऊली आमच्या गाडी आमची गाडी त्यांची गाडी ना आमची आता दुपारचे 12:30-1 वाजायला आले होते आणि आम्हाला सगळ्यांना भूक लागली होती. तर येताना ह्या सगळ्यांनी स्वयंपाक म्हणून आणलेला आणि मला त्याची काहीच कल्पना नव्हती. आम्हाला वाटलं की बाहेरच जेवायचं आहे, पण त्यांनी असं प्लॅन सगळा केला होता की आपण मस्त अशी जागा बघायची, एखादं शेत बघायचं आणि त्या ठिकाणी असं बसून मस्त जेवण करायचं. कारण त्याच्या अगोदर पण त्यांनी हा प्लॅन केला होता. तर आता इथे आम्हाला काही शेतामध्ये काही जागा मिळाली नाही आणि आता सध्या कसं वारकरींसाठी जागोजागी अशी त्यांनी जागा केली होती. तर वारकरींच्याच कृपेने आज आम्हाला इथे निवांत असं बसायला मिळालं. तर ही एक जागा आम्ही अशी बघितली की जिथे कोणीच नव्हतं आणि तिथे ऑलरेडी खुर्च्या टेबल सगळं होतं. तर ॲक्च्युली कुठला तरी हा ठेला असेल आणि तो संध्याकाळी लागणार होता. तर सध्या कोणीच नव्हतं, त्यामुळे आम्ही तिथे मस्त असं सगळ्यांनी मिळून जेवण केलं आणि फायनली आता आम्ही पोचलो आहे पंढरपुरामध्ये. बस स्टँड आहे आपण यायचो चालायला तेव्हा बांधत होतो तेव्हा काम चालू होतं. दोन माणसं मोठ्या बॅगा घेऊन मध्ये यायचं. जाऊ दे येऊन चालत काय फरक पाणी आहे चालायला जागा नाही मिळत आपल्याला. फायनली मंडळी आम्ही पंढरपुरामध्ये पोचलो आहोत आणि आता आम्ही डायरेक्ट आमची गाडी इथे आणली आहे चंद्रभागा नदीच्या काठी. तर चंद्रभागा नदीला भरपूर असं पाणी सोडलेलं आहे. आम्ही मागच्या 2-4 वर्षापूर्वी गेलो होतो तेव्हा मात्र पाणी अजिबात नव्हतं, अगदी थोडंसं पाणी होतं आणि यावेळेस मात्र पाणी सोडलं होतं म्हणून खूप पाणी होतं आणि पाणी पण एकदम स्वच्छ होतं. आणि जेव्हाही आपण तीर्थक्षेत्राला जातो तेव्हा त्या पाण्यामध्ये आपण आपलं स्नान करत असतो. परंतु आता आम्ही इथे स्नान वगैरे करणार नाही, कारण आम्ही इथे कपडे नव्हते आणले होते. त्यामुळे फक्त हातापायावरती पाणी घेतलं, तोंडावरती आणि थोडंसं मी डोक्यावरती पाणी शिंपडलं. ते पुढं की बाजूला अवधूत इकडे बघा, इकडे काय पाडलं. चंद्रभागा नदीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही सगळ्यांनी फोटो काढले. त्यानंतर आम्ही 1 डझन केळी घेतली आणि ती केळी इथे सगळ्या लोकांना वाटली. आता वारीमध्ये तर आम्हाला येता नाही आलं आणि वारीमध्ये आलं असतं तर नक्कीच आम्हाला काहीतरी दानधर्म करता आलं असतं. आता जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही केलं आणि केळी घेऊन सगळ्यांना वाटली आणि छान वाटलं. आता पंढरीच्या वारीमध्ये जे पण पालख्या आल्या होत्या त्या सगळ्या पालख्या अजून होत्या, त्यामुळे आता आम्ही त्या सगळ्या पालख्यांचं दर्शन घेणार होतो. आता इथे संत चोखामेळा यांचं दर्शन घेतलं, खूप छान दर्शन झालं, एवढी अजिबात गर्दी नव्हती. ते दर्शन घेतल्यानंतर पुन्हा आता आम्ही बाकीच्या पालखींचं पण दर्शन घेणार आहोत. तर आता इथे अजून एक पालखी आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची, तर तिथेसुद्धा आम्ही आता निघालो आहे आणि मग तिथून मग पुन्हा पंढरपुराच्या विठ्ठलाचे दर्शन घ्यायचे. आता पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेणं इतकं शक्य नव्हतं, कारण उद्या होती पौर्णिमा आणि पौर्णिमेमुळे ऑलरेडी आजपासूनच खूप मोठी रांग लागली होती. आता ती रांग बघण्यासाठी पण आम्हाला भरपूर लांब जावं लागणार होतं आणि त्यामुळे आता एका दिवसात शक्य नव्हतं, कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला लगेच निघायचं होतं. त्यामुळे आता सध्या तरी आम्ही असाच प्लॅन केला की आता जेवढे आपल्या पालखींचं दर्शन होतील तेवढ्या सगळ्या पालखींचं दर्शन घ्यायचं आणि मग नंतर आपल्या पंढरपुराच्या मंदिरातील कळशाचं दर्शन घ्यायचं. तर आता इथे संत माऊली ज्ञानेश्वरांची पण पालखी आहे, तर त्यांच्या पादुकांचं पण आता इथे आम्ही दर्शन घ्यायला आलो आहे. तर भरपूर रांग होती, परंतु छान असं दर्शन झालं आमचं सगळ्यांचं, खूप मस्त वाटलं.
बघू शकता असं शांतपणे निवांतपणे आम्हाला सगळ्यांना दर्शन पण घेता आलं. आणि आता इथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या माऊलीचं दर्शन पण घेतलं आम्ही. तर मंडळी, आता आज तरी आपल्याला विठ्ठलाचं प्रत्यक्ष दर्शन होणार नाही आहे, त्यामुळे आता आम्ही विठ्ठलाच्या मंदिराच्या शिखराचं दर्शन घेतोय. तुम्हीसुद्धा घ्या. आता आम्ही ताकपिठे विठोबाचं दर्शन घ्यायला आलो आहे. पैठणजवळील मुंगी गावच्या रमाबाई पंढरपुरात सासरला आल्यावर नित्यनेमाने विठ्ठलाला ज्वारीच्या लाह्याचे पीठ आणि ताक अर्पण करत. वृद्धपकाळामुळे रमाबाईंचे शरीर साथ देईन असे झाले आणि हा नियम खंडित झाला. त्यामुळे देवाला ताकपीठ मिळणार नाही म्हणून त्या खूप दुःखी होऊन तळमळू लागल्या. भक्ताची ही निस्सीम भक्ती व आर्त हाक पाहून श्री विठ्ठल प्रत्यक्ष बाळरूपात त्यांच्या घरी आले आणि त्यांनी ते ताकपीठ आनंदाने प्यायले. म्हणून या मंदिराला ताकपिठे विठोबा असे म्हटले जाते. आता आम्ही पंढरपुरातून नंदेश्वर गावी पोचलो आणि तिथे श्री समर्थ सद्गुरू बाळकृष्ण महाराज यांचं दर्शन घेतलं. आज रात्री इथेच आमचा मुक्काम होता. दुसऱ्या दिवशी आम्ही गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम केला आणि महाराजांचं पुन्हा एकदा दर्शन घेतलं. दर्शन घेऊन आम्ही तिथून प्रसाद घेतला आणि आता आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.